आम्हाला एफआयआर तरी द्या, नाहीतर मी खोटा एफआयआर करतोय म्हणून माझ्यावर कारवाई करू. सरकारी कामात आड करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटले नाही का त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट आहे पोलीस साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं. बरं आम्हाला सांगा सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. विके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केलेत त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. चाललंय काय आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. आमच्या लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू हे 8-8 तास बसतात. अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब.